गुरुकुल चिपळूण दोन्ही संघाला पहिला पुकार. महापुरुष पोलीस रत्नागिरी विरुद्ध गुरुकुल चिपळूण दोन्ही संघाला पहिला पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपण शिकून घ्या. हॅलो, मॅचच्या दिशेने आपण बघतोय होम साई गणेश प्रतिष्ठान मिरजोळ विरुद्ध सुरजाई देवरुख कशी चाललेली लढत. सुरजाई देवरुख म्हणजे देवरुखचा एक सगळ्यात तगडा मोठा संघ, ज्या संघाची चर्चा देवरुख मध्ये वारंवार पाहायला मिळाले आणि सगळ्यात सुपर डुपर हिट टीम म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं सुरजाई देवरुख इथे खेळताना आपण पाहतोय. चढाई करण्यासाठी इथे जर्सी क्रमांक 11 एक उभरता खेळाडू आहे. तगडे असा खेळ पाहायला मिळालाय आणि दमदार कामगिरी जी आपण वारंवार या संघाच्या माध्यमातून इथे आपण पाहिले आणि देवरुख मधील तगडा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. प्रदीप पवार कॉर्नर लेखक जर्सी क्रमांक 8 हँडल बसवायला शिकार 1 पॉईंट इथे भेटतोय. तो यावेळी सुरजाई संघाचा बेस्ट रायडर असेल, पॉईंट मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जर्सी क्रमांक 03. यमी अफजल चेटी चढाई करताना अविष्कार पालकर जर्सी क्रमांक 3 सुरजाईचा किंग आहे, पॉइंट मशीन आहे. त्याला यमी थोडंसं मागे ठेवले परंतु यावेळी आजमावला जातोय तो जर्सी क्रमांक 11 कारण पहिल्याच रेडमध्ये घेतला गेलेला पॉइंट आणि त्यामुळे याला इथे आजमावला जाईल. बेस्ट रायडर थोडीशी विश्रांती परंतु यावेळी लॉबीच्या खूप क्लोजली होता, ऍडव्हान्टेज इथे मिळाला. चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. आपण लॉबीच्या खूप क्लोजली आहोत आणि कव्हर फील्ड वरून जर आपण नजर काढली तर असंच घडणार आणि म्हणूनच रस्त्याच्या बाहेर लिहिलं जातं नजर अटी दुर्घटना घडली. इथे नजर अटली दुर्घटना घडली. थडेड आहे साई यावी मैदानाच्या आतमध्ये ढोलटायसाठी करणार आहे प्रयत्न. 5ची बचावफळी बोनस पॉइंट ऑफ अविष्कार सोलो मध्ये जर्सी क्रमांक 3 घालून खेळणारा खेळाडू. बेस्ट कॉर्नर अटॅकर याच्या माध्यमातून केला गेला टॅकल जर्सी क्रमांक 12 साईचा टॅकल पॉइंट गोल मिळतोय. यावी सोजन देवरुख संघाला अविष्कार पॉइंटची मशीन पॉइंट टेकर बेस्ट रायडर सोजाईची अनबान शान देवरुखचा हिरा देवरुखचा सितारा जर्सी क्रमांक 3 अविष्कार पालकर स्टाईलिश खेळाडू जबरदस्त हेअर स्टाईल घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तेवढा स्टाईलिश याचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 2-2 अशा पद्धतीने फील्ड आणि यावी राईट कॉर्नरच्या दिशेने वारंवार चाललेली खेळी कोणताही पॉईंट न घेता चढाई पुढे करून तो माघारी परततोय. सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतलाय. पहिली रेड थोडंसं जज केलंय फील्डला, एमटी स्वरूपाची रेड पाहायला मिळते. कुठे मोठा प्रयत्न त्याने केला नाही परंतु यावी अफजल चेटी चढाई करताना जर्सी क्रमांक 3 ला उत्तर देणार. जर्सी क्रमांक 3 ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाचा रायडर कॉर्नर अटॅक सक्सेसफुल आहे. अपघातून टॅकल यावी जर्सी क्रमांक 5 सौडा काढतोय आणि त्याच टायमिंगला कव्हर सपोर्ट इथे मिळतोय. हे कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. कॉर्नर आणि कव्हर फील्ड यांच्यामध्ये जे कॉर्डिनेशन आहे ना ते मोस्ट इम्पॉर्टंट इथे करतो आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. कॉर्नर अटॅकरने चौडा काढला आणि परफेक्ट टायमिंगला कव्हर फील्ड त्याला साथ देण्यासाठी आली त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो टॅकल. जर्सी क्रमांक 8 एक अनुभवी असा खेळाडू आहे तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. लेफ्ट कॉर्नर करून करेल इथे सुरुवात. 5ची बचावफळी आहे बोनस पॉइंट ऑफ आहे. प्रदीप पवार आहे बेस्ट कॉर्नर अटॅकर तोही इथे मैदानाच्या आतमध्ये
यावेळी कोणताही पॉइंट न घेता माघारी परतोय केदार कीद आहे. ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा बेस्ट खेळाडू आहे. 1 नंबर जर्सी क्रमांक घालून खेळणारा हा 1 नंबर खेळाडू ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा. तो यावेळी करतोय इथे चढाई. होय कशा पद्धतीने होणार आहे ती लढाई. कोणताही पॉइंट न घेता चढाई पुढे माघारी परतलाय. ठरले जर्सी क्रमांक 11 तिसऱ्या चढाईसाठी 5ची बचावफळी म्हणजेच काय बोनस पॉइंट ऑफ आहे. इथे बोनस ऑफ आहे. त्यामुळे पॉइंट टचिंग स्वरूपाचा घ्यावा लागला. तो राहिलेला कॉर्नर प्रदीप पवारचा टॅकल आहे. प्रदीप पवारचा वार यावी सक्सेसफुल. रायडर मैदानाच्या बाहेर पॉइंट इथे मिळतोय ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाला. कॉर्नर अटॅकर प्रदीप पवार चालक केला वार. रायडर गेला बाहेर. जर्सी क्रमांक 3 साई सगळ्यात शानदार आहे. अफलातून टॅकल इथे पहा म्हणावा लागेल. कारण लेफ्ट कॉर्नर होता. राईट कव्हरचा फील्ड कम्प्लिटली टर्न होतोय. मिडल लाईनच्या जवळ येतोय आणि लॉबीच्या बाहेर ढकलून देतोय तो साईला. एक नेत्रदीपक असा टॅकल इथे आपण बनवू शकतो. पण ज्या पद्धतीने तो टर्न झालाय, ज्या पद्धतीने तो रन झालाय आणि सक्सेसफुली डॅश करण्यात सक्सेसफुल ठरलाय. त्यामुळे पॉईंट इथे मिळाला तो सोडून जाईल देवरुख संघाला. देवरुख विरुद्ध रत्नागिरी रेषी चालली लढत असताना जर्सी क्रमांक 8 ला इथे आपण पाहतोय. 5च्या बचावफळीमध्ये प्रदीप पवार बेस्ट कॉर्नर अटॅकर आणि त्याच्यापासून दूरवरती खेळण्याचा केला जाणारा विचार आहे. ज्याच्या तुम्ही प्रदीप पवारची देखील येत असाल तुमच्या माध्यमातून जर लेझी फुटमध्ये इथे पाहायला मिळालं तर प्रदीप पवार करणार मान. यस यावी चढाई करताना केदार कीड जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा खेळाडू. जर्सी क्रमांक 12 एक चांगली उंची लावलेला खेळाडू आहे. ऍक्टिव्ह असं फुटवर्क आहे. बॉडी लँग्वेज इथे शानदार पाहायला मिळते. कॉर्नर इंचिनेशन अटॅच करण्याचा प्रयत्न प्रदीप पवार पासून थोडस अवे खेळतोय. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. केदार यावी चढाई करेल. गुलाब क्रीडांगण सुरू आहे देवरुख. पॉइंट टेबल 4 ऑल 4 गोल इथे असताना यावी केदार रेड बॅटिंग केले. मिडल क्रॉस केले आणि सुखरूप आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय. तर मग इथे घेतला गेला तो टाइम ऑफ थर्ड साठी 2 वर डायसाठी करणार इथे प्रयत्न. डबल बाईट दिसले. यावेळी मिडल लाईन क्रॉस झाली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मिडल लाईन क्रॉस झाली नव्हती. चान्स होता परंतु दिसटला. प्रयत्न शानदार झाले होते पण कंप्लीट करू शकला नाहीये. जसं क्रमांक 2 फ्लॅट ब्लॉक. यावेळी मिडल लाईन क्रॉस. 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. या जसं क्रमांक 5 जसं क्रमांक 12 दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. जर्सी क्रमांक 3 प्रदीप परंतु यावी आविष्कारने केलाय. मिडल लाईन क्रॉस 2 मोहर इथे गारत होतील. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. प्रदीप आणि जर्सी क्रमांक 2 टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये आविष्कार पालकर होता आणि त्याच्या माध्यमातून केला गेलेला खेळ. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलं इथे. यावी जर्सी क्रमांक 3 घडी गॅटच खेळण्याचा प्रयत्न आहे. अफजल शेट्टी इथे दाखल झालाय आणि त्यानंतर मिडल लाईनच्या जवळ एक शानदार टॅकल. आविष्कार होल्ड करतो अँकल मागे खेचतोय. चान्स दिला नाही रायडरला. मिडल लाईनच्या जवळ झालेली झटापट होती. आविष्कारच्या हातामध्ये चवडा होता. फैसल शेट्टीने पुरेपूर प्रयत्न केला. कव्हर फील्ड दोन्ही हाताने होल्ड करताना ते पाहायला मिळाला. या जर्सी क्रमांक 3 आविष्कार पॉइंट मशीन इथे दाखल झाले. सुपर टॅकल ऑन आहे. फक्त समोर सुपरमॅन आहे. एक बॅकिंग लागण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने. जर्सी क्रमांक 3 ला तिथे आपण पाहतोय. जो यावी आपल्याला पाहायला मिळतोय साई पुनस्कर आणि गॅटेजी कमाल लेफ्ट कॉर्नरचा खेळाडू यावी मैदानाच्या बाहेर जाईल. पॉइंट सोडून जाईल संघाला इथे मिळतोय. साई पुनस्कर ऑन दी मार्क. राईट कॉर्नर रायडर राईट कॉर्नरने चढायला सुरुवात करतोय. जर्सी क्रमांक 5 आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 11 इथे सज्ज झालाय. आविष्कार सोलो मध्ये राहील. इथे धोका स्वीकारेल का ते पाहायचं आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेला खेळ आहे. वेळ घेतलाय. मिडल लाईन क्रॉस मिडल लाईन मध्ये येतोय. माघारी परतले. एमटी ते पाहायला मिळते. बी आविष्कार आहे. तगडा आव्हान आहे ते. सुपर टॅकल ऑन आहे परंतु समोर सुपरमॅन आहे.
सोरजाईचा आविष्कार पालकर टॅकल केला तर तो सुपर डुपर हिट असेल. जंप केले, चौडा पकडला गेलाय, झोपून दिला जातोय. सक्सेसफुल टॅकल, मैदानाच्या बाहेर जाईल आविष्कार पालकर. महत्वाचा मोरा पॉइंट बशीद यावी मैदानाच्या बाहेर आहे. अफलातून टॅकल, साई पुनस्करने जंप केलं, कॅच केलं, कव्हर फील्डला केदार सारखा अनुभवी खेळाडू कम्प्लीटली झोकून दिलं, स्वतःला उठूच दिलं नाही ते आविष्कार पालकरला. टॅकल सक्सेसफुल, सुपर टॅकलचे 2 पॉइंट. पॉइंट टेबल पाहायला मिळतो 9-8. एका पॉइंटची पडत अजूनही सुरजाई संघाकडे असताना जर्सी क्रमांक 6 रेड बॅलेट करेल. कोणते एक्स्ट्रा टाइम घेतला नाहीये, माघारी परततोय. नवी थर्ड आहे, आविष्कार मैदानाच्या बाहेर आहे आणि इथे घेतला गेलेला थर्डचा प्रयत्न केदार चढाई करण्यासाठी. दावा इथे केला गेलाय. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा ते इथे आपल्याला पाहावं लागेल. आणि यावी केदार रेड बॅलेट करून मिडल लाईन वरती येतोय. विश्वास आहे त्याला, परंतु पंचांचा निर्णय इथे खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि इथे घेतला गेला तो ऑफिशियल टाइम ऑफ. यस, यावी ग्रीन कार्ड सूचना इथे दिली जाईल, वॉर्निंग इथे दिली गेली, कारण टच केल्यानंतर आपण स्वतःहून लॉबी मध्ये जाऊ शकत नाहीये. पंचांना चॅलेंज दिल्यासारखं आपल्याला इथे जरूर जाणवलं होतं, त्यामुळे याला इथे वॉर्निंग दिली गेली. केदारला ग्रीन कार्ड इथे दाखवलं जातंय. जर्सी क्रमांक 11 प्रदीप पवारच्या दिशेने जाण्याचा चाललेला प्रयत्न. पॉइंट टेबल 9-all, 9 गुण. वेलझुळे विरुद्ध देवरुख अशी चाललेली लढत आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. जस्ट मॅच ऑन होतोय. साई पुनस्कर चढाई करण्यासाठी 5 बेस बोनस पॉइंट ऑफ आहे. पॉइंट टेबल 9-all, इक्वल पॉइंट टेबल. समान चाललेला हा गुणफलक. मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. फर्स्ट हाफचा सुरू आहे इथे खेळ. यावी डिफेन्सिव्ह पाहायला मिळतो. साई करत नाही इथे घाई, मिडलवरती राहतोय उभा. थोडासा वेळ इथे जरूर घेतला जातोय, आवश्यकता आहे. फर्स्ट हाफचा खेळ थोडासा बॅलन्स राखणं तेवढंच गरजेचं असणार आहे, तुम्ही घेतला जातोय इथे थोडासा वेळ. टू ऑल टाय इथे प्रयत्न करायचा आहे. थोडासा वेळ इथे जरूर पाहावी लागेल, वाट जरूर इथे पाहावी लागेल. प्रदीपला एक बेस्ट डिफेंडर, बेस्ट कॉर्नर अटॅकर आहे आणि प्रदीपच्या दिशेने चाललेला आणि या चढा करण्याचा प्रयत्न. दोन्ही कॉर्नरचे खेळाडू मैदानाच्या बाहेर. अफलातून चढा इथे बनावी लागेल. जर्सी क्रमांक 11 कॉर्नरला डीपली गेला होता. प्रदीप पवारच्या दिशेने फुटवर पाहायला मिळालं. प्रदीपने चढा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला कॉर्नर यावी डॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये टच झाला, त्यामुळे सक्सेसफुल रेड पाहायला मिळाली. केदार रॅपिडली रेड करून माघारी परततोय. आविष्कार इथे दाखल झालाय. एक बोनस पॉइंट त्याने इथे आपल्या नावावरती केलाय. या आधी सुपर टॅकल मध्ये याला गार्ड केलं गेलं होतं. ते दोन्ही डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना आणि इथे होईल ऑल आउट. 2+4 पॉइंट. 4 पॉइंट इथे मिळतील सोरजाई संघाला. या आधी जरूर सक्सेसफुल सुपर टॅकल ठरला होता केदार आणि साई पुनस्कर याचा, परंतु यावी आविष्कारने चान्स दिला नाहीये. अफलातून खेळ इथे पाहायला मिळाला आणि ऑल आउट केलं ते संघाला. यावी अफसल शेट्टी चढाई करताना जर्सी क्रमांक 3 आणि कॉर्नरच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक आहे. सक्सेसफुल ठरेल तो टॅकल. मैदानाच्या बाहेर पॉइंट इथे मिळतो सोरजाई संघाला. आविष्कार यावी चढाई करण्यासाठी होईल इथे दाखल. पुन्हा एकदा आविष्कार फुल ऑफ स्क्वॉड, फुलाचा डिफेन्स. प्रदीप पवारला टार्गेट करेल का लेफ्ट कॉर्नरला इथे टार्गेट करतो ते पाहायचंय. राईट कॉर्नरला प्रदीप आहे, फ्रंट ब्लॉकला येतोय अँगल आउट, परंतु असफल. एडव्हान्स मध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न. मिडल लाईनच्या खूप क्लोजली पाहायला मिळाला तो आविष्कार. मिडल लाईन क्रॉस करतोय, पॉइंट इथे मिळवतोय. यस, सामना इथे सुरुवात होईल. केदार इथे दाखल होतोय. केदार किड यस, ट्राय सक्सेसफुल. बोनस पॉइंट इथे मिळाला, परंतु डॅश सक्सेसफुल ठरतो. या जर्सी क्रमांक 7 ला इथे आपण पाहिलं ओमकार टिंगरकरच्या माध्यमातून दिला गेलेला डॅश होता, सक्सेसफुल इथे ठरले. जर्सी क्रमांक 12 म्हणून खेळणारा खेळाडू सूरज शिंदे आणि इथे टॅकल कम्प्लिटली बाहेर फेकला गेलाय. चुकीच्या पद्धतीने रेड करण्याचा होता इथे प्रयत्न. आपण लॉबीच्या खूप क्लोजली आहोत, त्यामुळे तिथे लेझी राहून चालत नाही. रॅपिडली माघारी परत अपेक्षित होतं, ते इथे झालं नाहीये.
साई पुनस्कर चढाई करताना 6ची बचाव फळी ती राहील. पॉइंट टेबल 18-12 6 गुणांची पडत असूनही सुळजाई संघाकडे साई पुनस्कर यावी चढाई करताना ती आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कोणताही पॉइंट घेता माघारी परतलाय आणि दरम्यान थांबवला जातोय तो खेळ मध्यंतरासाठी. पॉइंट टेबल इथे पाहायला मिळालाय 18-12 6 गणांची पडत राहील ती सुळजाई संघाकडे. बिछाडी मध्ये पाहायला मिळतो दोन साई बिलजोळे मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच यानंतर व्यापारी संघटनेचे श्री जितूभाई पटेल हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी संजय विचारे संजय खेत्री यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदर सत्कार आणि स्वागत करायचे आहे. जितूभाई पटेल यांचे देखील आमच्या मंडळाला नेहमी सहकार्य लागतं. मंडळाच्या वतीने त्यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच यानंतर व्यापारी संघटनेचे श्री खानविलकर साहेब हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी अभिजित चव्हाण यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदर सत्कार आणि स्वागत करायचे आहे. श्री खानविलकर साहेब. तसेच कवितके साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. गणेश नाचरकर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदर सत्काराने स्वागत करायचे. श्री जय भैरी मित्र मंडळ आयोजित शिवजयंती निमित्त मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे यांचा इथे आदर सत्कार झालाय. मंडळाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो. तसेच इथे आमच्या मंडळाला ज्यांचं नेहमी सहकार्य लाभलंय ते सूरज शेठ अंबुलकर हे देखील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सूरजजी अंबुलकर. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संजय खातू यांना विनंती करतो की सूरज शेठ अंबुलकर यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदर सत्काराने स्वागत करायचं आहे. सूरज शेठ अंबुलकर यांचं मंडळाला नेहमी सहकार्य लाभतंय. त्यांचं मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि असंच मुलाचं सहकार्य यापुढे देखील त्यांचं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. चर्चा क्रमांक 8 ला इथे आपण पाडलो. 12-27 15 गुणांची एक मजबूत अशी पडत आहे जबी सुळजाई देवरुख संघाकडे. सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून थोडंसं संधी कधी झालं तर स्लो पाहायला मिळाले होते, परंतु त्यानंतर आक्रमकता पाहायला मिळाली. काटकुरीने आविष्कार पालकांच्या माध्यमातून घेतले गेलेले सलगचे पॉइंट म्हणजे बदललेलं चित्र आणि सलग ऑल आउट केले गेले ते संघाला.
लांजा संघ गोपाळकृष्ण आगरवाडी लांजा संघ व्यवस्थापक संघनायक आपली या संघाची भोजन व्यवस्था इथे उपलब्ध आहे, आपण याचा लाभ घ्या. गोपाळकृष्ण आगरवाडी लांजा संघ संघ व्यवस्थापक संघनायक आपल्या संघाची भोजन व्यवस्था इथे उपलब्ध आहे, आपण याचा लाभ घ्यायचा आहे. कमिटीपाशी संपर्क साधा. जर्सी क्रमांक 11 चढाई करताना प्रभावित केल्या आजच्या रजनीमध्ये या खेळाडूने, ज्याचं नाव आहे सार्थक दामुष्टे. सार्थकच्या माध्यमातूनही आपण खेळ वारंवार पाहिले कबड्डी स्पर्धेमध्ये आणि याआधीही जे दत्तनगर येथे झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ही संधी दिली गेली होती ही सार्थक दामुष्टे याला. नवीन चंद्रेसाठी जर्सी क्रमांक 8 चढाई करताना इथे पाहायला मिळेल. 5 फुली मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रदीप आहे, दुसऱ्या बाजूला कॉर्नर जाऊन एंट्रेन्स खेळाचा केला गेला प्रयत्न. दाबा प्रतिदाबा इथे पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा? यस कॉर्नर कडे या मैदानाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉईंट इथे मिळालाय. तिसऱ्या चढाईसाठी फैजल अफजल जेटीला इथे विश्रांती दिली. या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेले. जर्सी क्रमांक 8 रेड खेळण्यासाठी करतोय ते प्रयत्न. जर्सी क्रमांक 5 ला इथे पण पाहतोय तो कॉर्नरची जबाबदारी कृष्णा शेट्टी. कृष्णा शेट्टीने मात्र यावेळी दमदार अटॅक केले आणि यावेळी सक्सेसफुल ठरतोय ते कृष्णा शेट्टी. त्याने केलेला कॉर्नर अटॅक आणि त्यानंतर कव्हर फील्डचा मिळालेला सपोर्ट, त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. चढाई करताना यावेळी निखिल चव्हाण सोळजाई संघाचा स्टायलिश खेळाडू. मिडल लाईन क्रॉस किंवा सर्वोत्तम गेट व्हॅलिड केले. मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. थोडासा वेळ इथे घेईल, जास्तीत जास्त वेळ आजमावेल आणि त्यानंतर माघारी पडतील. सेफली खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावी निखिल चव्हाण याचा. आणि यावी टाइम ऑफ इथे घेतला जातोय. केदार अत्यंत केला गेला. आणखी एक टॅकल. केदार मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट. शेवटची 5 मिनिटे बाकी आहेत. पॉईंट टेबल 30-12 सोळजाई 30-12 पॉईंट वरती. गमी इथे बाहेर मिळतोय तुमचं गणेश प्रतिष्ठान. थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच. पोलीस रत्नागिरी विरुद्ध गुरुकुल चिपळूण. संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार इथे दिला जातोय. सुरू असलेला सामना संपल्यावरती लगेचच आपला संघ मैदानावरती ताबा घेईल. महापुरुष पोलीस रत्नागिरी विरुद्ध गुरुकुल चिपळूण यानंतर होणारा सामना. दोन्ही संघांच्या संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती राहते आपला संघ प्रवेशद्वारापाशी येऊ दे. शेवटची 4 मिनिटं बाकी असताना यावी साई पुरस्कार. तर एक 2 अशा पद्धतीने फील्ड इथे सजवली जाते. मिडलवरती राहतोय विभाग. सामन्यावरती मजबूत पकड घेतली गेली सोळजाई संघाच्या माध्यमातून. लढत आपल्याला अपेक्षित होती ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाकडून, कारण यश पडले त्याला पायाला झालेली दुखापत, त्यामुळे तो या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये. नांदेड येथे झालेली स्पर्धा जयगडचा राजा चषक आणि त्या चषकामध्ये यश पेढीच्या पायाला झालेली दुखापत, त्यामुळे तो प्लेइंग 7 मध्ये ते पाहायला मिळाला नाही. त्यामुळे एक रायडर इथे कमी जरूर भासतोय आणि तो यावेळी मैदानाच्या बाहेर इथे पाहायला मिळतो. यश पेढी एक ताकदवान खेळाडू, परंतु यावेळी या सामन्यामध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणजे 3 मिनिटे इथे बाकी आहेत. त्या दरम्यान घेतला गेलेला 1 पॉईंट इथे मिळतो. 2 पॉईंट इथे मिळत आहेत. महापुरुष पोलीस आणि गुरुकुल चिपळूण आपण प्रवेशद्वारापाशी येऊन सज्ज राहायचे. सुरू असलेला सामना संपण्यासाठी केवळ आणि केवळ 3 मिनिटे इथे बाकी आहेत. महापुरुष पोलीस गुरुकुल चिपळूण.
मिडल क्रॉस सुखरूप खेळांगामध्ये परतलाय. दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. आणखी चैतन्यला प्लेइंग 7 मध्ये आणलं होतं. शेवटची 2 मिनिटे बाकी आहेत. चैतन्य वंडागळे हे दुगवता सीतारा उद्याचं भविष्य सुरू जायचं जो या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे शानदार वेळ आहे. साईफूनच त्याला हेड टचच्या सुरुवात गारद करतोय. मैदानात दाखल झाल्या घेतला गेलेला पॉइंट. चैतन्य रायझिंग स्टार ऑफ सोळजाईचा उगवता सीतारा उद्याचं भविष्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या तरी आपली कमाल केले. पहिला पॉइंट या क्रीडांगणामध्ये. थोडे पुढे माघारी पुन्हा एकदा चैतन्य वारंवार याला आत्मविश्वास देण्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्लेइंग 7 मध्ये दिली गेली संधी. पहिला पॉइंट त्यांनी ते घेतलाय. एक चांगली चढाई त्याच्या माध्यमातून पहिल्याच रेडमध्ये पाहायला मिळाले. या जिल्हास्तरीय स्पर्धेतला पहिला पॉइंट त्याने आपल्या नावावरती नोंदवलाय. खातंही ते ओपन केलं गेले. दुसऱ्या बाजूने आणखीन एक लहान उद्याचा एक चांगला खेळाडू म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो इथे दाखल झाला आणि तो यावी चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. यस जरा जोरदार द्या. हे चांगला प्रयत्न आहे आणि टोटलचा शिकार ठरतोय तो यावी जयसी क्रमांक 8. एक पॉईंट इथे मिळाला आहे. सामना इथे होतोय समाप्त आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय सोळजाई देवरुख. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. होमसाई गणेश प्रतिष्ठान संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात.